फोटोशूट ई चलन दंडावर जाहीर करण्यात आलेली 50% सूट तात्काळ लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं फोटोशूट ई चलन दंडावर जाहीर करण्यात आलेली 50% सूट तात्काळ लागू करावी, तसंच तोपर्यंत प्रलंबित दंडवसुलीची कारवाई स्थगित करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी 10 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात फोटोशूट ई चलन दंडावर 50% सूट देण्याची घोषणा केली होती। ही घोषणा राज्यातील सर्वसामान्य वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी करण्यात आल्याचं संघटनेनं नमूद केलं। मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसून मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून दंड वसुलीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे चालक वर्गावर आर्थिक ताण वाढला असून नाराजी व्यक्त केली जात आहे। संघटनेनं आपल्या निवेदनात या मागण्या केल्या आहेत। जाहीर केलेली 50% सूट तात्काळ लागू करावी, सूट लागू होईपर्यंत प्रलंबित ई चलन दंड वसुलीची कारवाई तात्पुरती स्थगित करावी। या संदर्भात स्पष्ट शासन निर्णय प्रसिद्ध करून संबंधित विभागांना निर्देश द्यावेत। वाहतूक क्षेत्रातील चालक वर्ग आधीच विविध आर्थिक अडचणींना सामोरं जात असल्यानं शासनानं जाहीर केलेल्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करून चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत अधिक माहिती प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिली। आपण जे प्रलंबित ई चलन विषय जे मागील महिन्यात आणि त्याच्या खाली महिन्यात पण आपण आंदोलन केले होते, निवेदन दिले होते, त्याचीच दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात 50% अभय योजनेअंतर्गत प्रलंबित ई चलनामध्ये 50% सूट देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याचा अजून तरी कोणता जिया निघालेला नाही आणि त्याच्यावर कोणती अंमलबजावणी झालेली नाही। आणि आपण बघितलं असेल की वाहतूक शाखेतर्फे मार्च एंडचे नावाखाली आज चालकांना प्रलंबित ई चलन भरून घ्यावा किंवा अन्यथा गाड्या लावून घेतो असे प्रकारे जबरदस्तीने ई चलन काढून घेत आहे। त्याबद्दल माननीय उप जिल्हाधिकारी साहेब अभिजित पाटील साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे मोहीम आपण वाहतूक शाखेने हाती घेतलेली आहे प्रलंबित ई चलनाबाबत, जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांची घोषणा पूर्ण होत नाही आणि त्यांची अभय योजनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रलंबित ई चलनावर आपण स्थगिती आणावे आणि वाहतूक शाखेंना असं समज द्यावे आणि त्यांना सूचना करावे अशी विनंती आज महासंघातर्फे करण्यात आलेली आहे। त्याबद्दल आज सर्व रिक्षा चालक सोलापुरातील आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी आज निवेदन दिलेले एकच सोबत, त्यामध्ये जळगाव आणि पुणे, भिवंडी, अहमदनगर या जिल्ह्यातही आज निवेदन देण्यात आलेलं आहे। येणाऱ्या काळात जर अभय योजना अंतर्गत ई चलन दंड माफ 50% सूट देण्यात आली नाही तर महासंघ एक मोठं आंदोलन करण्याची तयारीमध्ये आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।